नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। जा तुला बोलायचं नाही वाटतं। साहेब आपला सुगंध आयुष्याच्या आनंदपूर्वी शुभेच्छा। शिक्षण क्षेत्रामध्ये एक उच्च अधिकारी म्हणून ज्यांनी नावलौकिक मिळवला आणि ज्यांचा लोकसंग्रह अतिशय उच्च दर्जाचा लोकसंग्रह आहे, असं हे लोकप्रिय अधिकारी एम के देशमुख साहेब यांचा आज वाढदिवस आहे। आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज त्यांना कोणत्या शुभेच्छा देणार आहेत? सन्माननीय एम के देशमुख साहेब हे या जिल्हा परिषदला शिक्षण अधिकारी होते। त्यांनी खूप गोरगरीब लोकांचा आशीर्वाद त्यांनी घेतल्याचं काम केलं। तळागाळातल्या सगळ्या लोकांचं काम त्यांनी अतिशय मन लावून काम केलं, कुणालाही अडचणी येऊ दिल्या नाही। त्यामुळे ते मराठवाडाभर प्रसिद्ध झाले। त्यांना अशा या लोकप्रिय अधिकाऱ्यांना आणि आमच्या परममित्रांना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची खूप खूप उत्तरोत्तर प्रगती हो, त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो, ते लवकरच आमदार हो, ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। एम के देशमुख साहेबांचा पूर्ण आयुष्यामध्ये संघर्ष आहे। एम के देशमुख साहेब सगळ्यात परिचित व्यक्ती आहे। शासकीय सुद्धा अगदी सामाजिक लोकांशी मिळून लोकांना सहकार्य करणे, लोकांसोबत हसत खेळत राहणे, असा एम के देशमुख साहेबांचा अत्यंत गोड आणि चांगला स्वभाव आहे। आणि राजकारणामध्ये सुद्धा त्यांनी पाऊल टाकलं होतं। आता येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या इच्छा मनोकामना ज्या ज्या असतील, औरंगाबाद शहरामध्ये त्यांच्यासारखं नेतृत्व पाहिजे, औरंगाबाद शहरामध्ये त्यांच्यासारखे आमदार पाहिजे। फक्त आता कधी वेळ लागेल आणि कोणत्या पक्षाकडे लागेल ही चॉईस त्यांची। पक्ष भाजपमध्ये आहे, भाजपसोबत काम करतात, अशा चांगल्या माणसाला पावती देणे म्हणजे त्यांना तिकीट देणे, त्यांना उमेदवारी देणे, त्यांना निवडून आणणे। म्हणून एम के देशमुख साहेब आपण लवकर येणाऱ्या भविष्यामध्ये या औरंगाबाद शहराच्या लोकांना आपल्या माध्यमातून चांगलं सुखद असा अनुभव मिळवून द्या अशी आम्ही ईश्वराची प्रार्थना करतो। आमच्या देशमुख साहेबांना खूप खूप शुभेच्छा। अधिकारी एम के देशमुख सरांचा आज वाढदिवस आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण दिसते। त्यांना आपले मित्रमंडळींनी त्यांना खूप मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपण त्यांच्या संदर्भामध्ये काय भारतीय जनता पार्टीचे नेते सर हे एक असामान्य असं व्यक्तिमत्व आहे। शिक्षण क्षेत्रामध्ये अगदी अंत्योदय भारतीय जनता पार्टीच्या संकल्पनेमधला जो अंत्योदय असतो, शेवटचा माणूस असतो, त्या शेवटच्या माणसाचा विचार करणारा नेता भारतीय जनता पार्टीला लाभलेला आहे। आणि शिक्षण क्षेत्रामध्ये या सरांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी अगदी मोठं काम तो शिक्षण मतदारसंघ असो, पदवीधर असो, सरांच्या माध्यमातून हा मतदारसंघ जिंकण्याचं अगदी बऱ्याच दिवसाचं स्वप्न आमच्या या ठिकाणी पूर्ण होणार आहे। मी भारतीय जनता पार्टी सभागृह नेता महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या वतीनं या ठिकाणी सरांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि उदंड असं आयुष्य शिक्षण क्षेत्रामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला लाभलं त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो।